नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव वापाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. अमरावतीमधून एक ब्रेकिंग बातमी आहे. वीज पडून महिला शेतमजुराचा शेतात मृत्यू झाला आहे. अन्य 6 महिला ह्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. अमरावती प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांचा हा आढावा. अमरावती जिल्ह्यातील कळमजापूर येथे आज शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळल्याने एका महिलेचा शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य 6 महिला गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव सुनंदा सहारे असे असून त्या इतर महिला शेतमजुरांसह शेतात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक वीज पडल्याने सुनंदा सहारे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 6 महिला शेतमजुरांना तातडीने त्यावेळी चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. काही जखमींची प्रकृती ही गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास हा सुरू आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यात जो आहे तो शेतामध्ये शेतमजूर शेतकरी बांधव हे काम करत असतात आणि आवश्यक काम असल्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करजगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MAT सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काटलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.